दिल्लीतील स्फोटाला जबाबदार असलेल्यांना आणि षड्यंत्र रचणाऱ्यांना सोडणार नाही, दोषींना कठोर शिक्षा देणार। भूतानमधून पंतप्रधान मोदींचा हल्लेखोरांना थेट इशारा। दिल्ली स्फोटाचं काश्मीरमधल्या पुलवामातील कनेक्शन आलं समोर, पोलिसांनी आमिर तारिक आणि उमरला घेतलं ताब्यात। दिल्ली स्फोटात मारला गेलेला आरोपी डॉक्टर उमर असल्याची माहिती। उमर हा स्फोटावेळेस कार चालवत असल्याचीही माहिती। दिल्ली बॉम्ब स्फोटात हाय इंटेन्सिटी केमिकल बॉम्बचा वापर, एफएसएलच्या टीमकडून केमिकलचा तपास सुरू। दिल्ली स्फोट प्रकरणी नवी माहिती समोर, स्फोटकांच्या नमुन्यात अमोनियम नायट्रेटचा अंश सापडल्याची शक्यता, तर एफएलएस अहवालानंतर स्फोटकासंदर्भात माहिती मिळणार। दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणी काश्मीरपर्यंत छापेमारी आणि चौकशी सुरू, कार पार्किंगच्या जागी लावणाऱ्याची कसून चौकशी सुरू, दिल्ली बॉर्डरच्या सीसीटीव्ही फुटेजचीही तपासणी। दिल्ली स्फोटात जैश ए मोहम्मदचा हात असल्याचा संशय, तपास यंत्रणांकडून कसून चौकशी सुरू। दिल्लीतील स्फोटामध्ये 9 लोकांचा मृत्यू, एका व्यक्तीची ओळख पटली, तर 20 जखमींवर उपचार सुरू। काल रात्री लाल किल्ल्याच्या समोर झाला होता भीषण स्फोट। फैजाबादमधून अटक झालेल्या शाहिनाचं जैश ए मोहम्मदशी कनेक्शन समोर, शाहिना जैश ए मोहम्मदच्या महिला विंगची भारतातील प्रमुख असल्याचा धक्कादायक खुलासा। दिल्ली स्फोटाच्या पार्श्वभूमीवर राज्यात हाय अलर्ट, महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षेत वाढ, तर संशयास्पद वाहनांची कसून तपासणी सुरू। ब्लास्ट संदर्भात बोलणार आहोत। दिल्लीमध्ये ब्लास्ट झाला आणि या ब्लास्टला जबाबदार असलेल्यांना आणि षड्यंत्र रचणाऱ्यांना सोडणार नाही, असा इशारा दिलाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी। दोषींना कठोरात कठोर शिक्षा करणार आहोत असंही ते म्हणाले। या मोदींनी भूतामधून ठणकावून सांगितलेलं आहे। मोदी वेगवेगळ्या गोष्टींसाठी वेगवेगळ्या शहरांमध्ये जात असतात, तेव्हा ते भूतानमध्ये गेलेले आहेत आणि तिथून त्यांनी इशारा दिलेला आहे की कुणालाही सोडणार नाही, दोषींना कठोर शिक्षा दिली जाईल असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलंय। ब्लास्ट संदर्भात मोदींची पहिली प्रतिक्रिया आलेली आहे आणि त्यांनी असं म्हटलंय की जे हल्ल्याला जबाबदार आहेत त्यांना कुणालाही सोडणार नाही। हमारी एजेंसियां इस षड्यंत्र की तह तक जाएगी, इसके पीछे के षड्यंत्रकारियों को बख्शा नहीं जाएगा। All those responsible will be brought to justice. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी बैठक सुरू झालेली आहे। उच्चस्तरीय बैठक होती जी संपली आहे 11:30 वाजता। 11-11:30च्या दरम्यान ती सुरू होणार होती। दिल्लीतील लाल किल्ला परिसरात झालेल्या स्फोटानंतर उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली होती। फरीदाबाद मॉडेल आणि लाल किल्ला स्फोट प्रकरणाचा आगामी तपास हा NIAला देण्यासंदर्भात यावेळी चर्चा झाली बैठकीत, असं कळतंय। लवकरच हा तपास NIAला सोपवण्यात येणार आहे अशी माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे। 11-11:30च्या दरम्यान बैठक सुरू झाली, काही क्षणापूर्वीच ती संपली आहे। अमित शहांच्या निवासस्थानी ही बैठक पार पडली। लाल किल्ला परिसरातील दिल्ली स्फोट प्रकरणाच्या तपासाला आता गती मिळाली आहे। तब्बल 500 पेक्षा जास्त अनुभवी अधिकारी आणि जवानांची संयुक्त टीम या तपासात गुंतली आहे। IB, NIA, NSG कमांडोज, स्पेशल सेल आणि दिल्ली पोलीस यांचा या टीममध्ये समावेश आहे। तपास पथकांनी आतापर्यंत 1000हून अधिक CCTV फुटेज तपासलेली आहेत। स्फोटाच्या आधी आणि नंतर कारच्या हालचाली तसंच संशयितांच्या उपस्थितीचा मागोवा घेतला जातो आहे। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याशी आपण अधिक बोलणार आहोत।
प्रशांत, वेगवेगळ्या तपास यंत्रणा यामध्ये गुंतल्यात, पण अमित शहांच्या घरी जी बैठक झाली त्यात असं कळतंय की NIA कडे तपास सोपवला जाणार आहे. काय अधिक सांगाल? सुवर्ण बरोबर जवळपास 1.25 तास ही बैठक केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी झाली. सध्या मी जिथे उपस्थित आहे त्याच्या माझ्या मागे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं निवासस्थान आहे आणि महत्त्वाचं म्हणजे जर बघितले कृष्ण मेनन मार्गावरील निवासस्थान आहे आणि याच निवासस्थानी दिल्ली पोलीस कमिशनर, त्यानंतर NIAचे अधिकारी, त्यानंतर IBचे अधिकारी, याशिवाय IBचे संचालक, केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अंतर्गत येणारा आंतरिक सुरक्षा विभागाचे ज्येष्ठ अधिकारी, या सगळ्यांची एक अत्यंत महत्त्वाची बैठक झाली. जवळपास साधारणतः 1.25 तास ही बैठक झाली. या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आलेला आहे की सध्या दिल्ली स्पेशल सेल जे तपास करत आहे तो संपूर्ण तपास, लाल किल्ल्याच्या बॉम्बस्फोट प्रकरणाचा तपास आणि सोबतच फरीदाबादमध्ये जे ज्या पद्धतीने दहशतवाद्यांचं एक मॉड्यूल आढळलं आहे, या सगळ्या प्रकरणाचा तपास आता NIA करतील. सध्या या संदर्भात माहिती मिळते की अजूनही अधिकारिकरित्या म्हणजे सार्वजनिक पद्धतीने याला अजूनही घोषणा करण्यात आलेली नाही आहे, पण सध्या त्या पद्धतीचे संकेत प्राप्त होत आहे की बॉम्बस्फोटाचा संपूर्ण तपास हा NIAचे अधिकारी करणार आहे. यासाठीच NIAचे काही अधिकारी हे घटनास्थळावरती आहे. आपल्याला माहीत असेल की जेव्हा सकाळी आपण त्या घटनास्थळावरती होतो तेव्हा तिथे अनेक NIAचे अधिकारी असल्याचे आपल्याला पाहायला मिळाले. त्यानंतर NGचे अधिकारी देखील मिळालेले आहे आणि हा तो संपूर्ण परिसर जो आहे हा संपूर्ण पांढऱ्या कापडाने झाकून घेण्यात आलेला आहे आणि त्याच्या आतमध्ये अनेक अधिकारी आहे जे संपूर्ण या प्रकरणाची चौकशी करत आहे, धागेदोरे जुळवण्याचा प्रयत्न करत आहे. महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं या सगळ्या पार्श्वभूमीवरती ज्या पद्धतीनं या संपूर्ण मॉडेलमध्ये काही डॉक्टरांचा समावेश असल्याची माहिती आलेली आहे, त्याच्या आधारावरती दिशा निर्देश केली जात आहे. जवळपास 1000पेक्षा जास्त पोलीस जवान या संपूर्ण पोलीस तपास करत असल्याची माहिती पुढे आलेली आहे. यासाठी ज्येष्ठ अधिकाऱ्यांची एक स्पेशल चमू दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने तयार केली आहे. हा संपूर्ण अहवाल तयार केल्यानंतर NIAच्या अधिकाऱ्यांना होऊ शकता हा संपूर्ण हँडओव्हर दिला जाईल आणि त्यानंतर NIAचे अधिकारी या दिशेने तपास करतील. राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या माध्यमातून देशभरातल्या बॉम्बस्फोटांच्या मालिकांची किंवा बॉम्बस्फोट होत असतात त्याचा तपास करण्याचे संपूर्ण अधिकार हे NIAला दिले झाले, म्हणजे राष्ट्रीय तपास यंत्रणेने दिले आहे. त्याच आधारावरती आता दिल्लीतील लाल किल्ला परिसरात झालेला जो बॉम्बस्फोट आहे त्याचाही तपास करण्याचा अधिकार NIAला देण्याचे संकेत स्पष्ट झालेले आहे. महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं यामध्ये अमोनियम नायट्रेटचा वापर करण्यात आलेला आहे आणि ज्या पद्धतीनं अमोनियम नायट्रेटचा हा फ्युअल ऑपरेशनच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे, ज्यामध्ये जिथे कुठल्याही प्रकारचा गड्डा पडलेला, समजा एखादा बॉम्बस्फोट झाला तर तिथे मोठा गड्डा तयार होतो, पण हा जो स्फोट झाला आहे हा वरच्या दिशेने झाल्यामुळे तिथे स्फोट होऊ शकणार नाही असे संरक्षण तज्ज्ञ सांगतात किंवा या विषयातील तज्ज्ञ सांगत आहे. त्यामुळे आता या संपूर्ण नवीन प्रकाराचा हा जो पहिल्यांदा अशा प्रकारचा बॉम्बस्फोट देशात झालेला आहे त्याची कशा पद्धतीनं जुळवाजुळव केल्या गेली, कशा पद्धतीनं अमोनियम नायट्रेट आणलं गेलं आणि कशा पद्धतीने या सगळ्या घडामोडीला लेखाजोखा मांडला गेला आणि सगळ्यांची मास्टर माइंड कोण होतं याचा देखील तपास आता NIA करणार आहे. नक्की. धन्यवाद प्रशांत, आपण सविस्तर माहिती दिली त्याबद्दल. लाल किल्ल्याजवळ झालेल्या धमक्यांचा CCTV फुटेज समोर आलाय. धमाका जो झाला त्या धमाक्यांचा CCTV फुटेज समोर आलाय. या फुटेजमध्ये स्फोटाचा तो क्षण स्पष्टपणे दिसतोय. जोरदार आवाजासह परिसरात धूर आणि गोंधळ निर्माण झाला. धमाका झाल्याच्याच क्षणी शेजारील लाजपत राय मार्केटमध्ये लोकांमध्ये अफरातफर माजली. व्यापारी आणि नागरिक आपापली सुटका करून घेण्यासाठी धावताना बघायला मिळाले. सध्या पोलीस या फुटेजमधील धमक्यांपूर्वी म्हणजे धमाका जो झाला त्यापूर्वी आणि नंतरचे प्रत्येक सेकंद बारकाईने तपासतायत, जेणेकरून कारमध्ये स्फोट नेमका कधी आणि कसा झाला, त्यावेळी परिसरात कोण कोण उपस्थित होतं याचा उलगडा करू शकतील. जैश ए मोहम्मदचा कमांडर रऊफ असगर याचा एक ऑडिओ समोर आलाय. त्याची एक ऑडिओ क्लिप समोर आली आहे. CNN न्यूज 18ला गुप्त यंत्रणांकडून या संदर्भात माहिती मिळाली की दहशतवादी रऊफ असगरनं ऑडिओच्या माध्यमातून भारताला धमकी दिलेली आहे. ऑडिओमध्ये दहशतवादी रऊफ असगर यानं भारताचा डिफेन्स बजेट त्याच्यासमोर काहीच नाही असं म्हटलंय. त्याचबरोबर आपण पहिल्यांदाच हत्यारं खरेदी केली आहेत असा दावा त्यानं केलाय. सोमवारी रात्री लाल किल्ला मेट्रो स्थानकाजवळ मोठा ब्लास्ट झाला, ज्याचा व्हिडिओ समोर आलाय.
जेव्हा हा ब्लास्ट झाला त्यावेळी काही ब्लॉगर याच भागात व्हिडिओ तयार करत होते। यहाँ पर देख सकते हैं यावेळी त्यांच्या व्हिडिओमध्ये हा स्फोट रेकॉर्ड झाला। तो व्हिडिओ जीवाचा थरकाप उडवणार आहे। ब्लास्ट झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात आवाज झाला तेव्हा लोकांच्या लक्षात आलं नाही की नेमका सीएनजीचा ब्लास्ट झालाय की बॉम्ब ब्लास्ट झालाय। पण या भीषण स्फोटामुळे परिसरातल्या अनेक गाड्यांचं नुकसान झालं, अनेक गाड्यांना आग लागल्या। धमाका झाल्यानंतर म्हणजे ब्लास्ट झाल्यानंतर लगेचच जिथे काही ब्लॉगर्स होते त्यांनी ही दृश्य व्हिडिओमध्ये चित्रित केली आणि बघण्यासारखं दृश्य नव्हतंच। अत्यंत थरकाप उडवणारं, अंगावर काटा आणणारं, धावपळ निर्माण करणारं असं हे दृश्य होतं। सोमवारी संध्याकाळी 6:42 ते 45 मिनिटांच्या दरम्यान ब्लास्ट झाला आणि लोकांच्या लगेचच लक्षात आलं की हा सिलेंडरचा ब्लास्ट नाहीये तर बॉम्ब ब्लास्ट आहे। एकाएक ब्लास्ट हुआ।